नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अद्वैतने संगीची बाजू घेतलेली असते. ते सुद्धा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये. इथे आता सगळ्या बायका जमलेल्या असतात. मकर संक्रांती असते आणि संगीने आता सगळ्यांना आपल्या घरी आमंत्रण दिलेलं असतं आणि इथे तिळगुळ देत असताना बायका तिचा अपमान करतात. तिच्या संस्कारांवरती बोट उचलतात. तेव्हा इकडे एक चांगला जावई म्हणून आणि अगदी मुलगा म्हणूनच इथे अद्वैतने संगीची बाजू घेतलेली असते आणि त्या बायकांना सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं. जेव्हा इथे अद्वैत संगीची बाजू घेतो तेव्हा कला खूपच जास्त इम्प्रेस्ड होते. कारण कलाला आपल्या आईवडिलांशिवाय दुसरं काही महत्त्वाचं नसतं आणि अद्वैत तिच्या आईची बाजू घेतो, बायकांना सडेतोड उत्तर देतो. तेव्हा कला खूपच जास्त खुश होते आणि जेव्हा इथे आजी म्हणतात की संगीता, तुला 100 नंबरी सोनं असा जावई मिळालेला आहे. तेव्हा इथे कला आपल्या मनामध्ये म्हणते की मला हे सोनं, मला हा दागिना आयुष्यभर माझ्या गळ्यामध्ये घालून मिरवायला नक्कीच आवडेल. तेव्हा इथे अगदी कला अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते आणि ती सुद्धा लवकरच अद्वैतला आपल्या मनातली गोष्ट कधी एकदा सांगते, या गोष्टीची वाट बघत असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी घडते की अद्वैत, रोहिणी त्याचबरोबर सरोज या दोघींच्या नाकावरती टिचून खरेंच्या घरी राहायला येतो. तेव्हा इकडे सरोजला खूपच जास्त राग येतो आणि इथे तेवढाच आता कलाला आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे अद्वैत संगीची बाजू कशा पद्धतीने घेतो, त्याचबरोबर रोहिणी आणि सरोज यांच्या नाकावरती टिचून खरे कुटुंबियांकडे येऊन कशा पद्धतीने राहतो आणि आजीसुद्धा अद्वैतचं कशा पद्धतीने इथे कौतुक करतात आणि कला अद्वैतच्या प्रेमात पडली, त्यामुळे तिला अद्वैतची प्रत्येक गोष्ट ही आता आवडायला लागलेली असते आणि ती म्हणते की हे 100 नंबरी सोनं मला आयुष्यभर जपायला नक्कीच आवडेल. या गोष्टी कशा पद्धतीने आता घडत जातात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, संगीला बरं वाटत नसल्यामुळे आता कला तिची काळजी घेण्यासाठी तिच्या घरी आलेली असते आणि तेव्हा इथे कलाला अद्वैतची सुद्धा आठवण येत असते. तिला आता अद्वैतला त्रास द्यायचा असतो. तिला असं वाटत असतं की अद्वैतपासून मी दूर आहे, तर मला तर त्याची आठवण खूप येते, पण त्याला माझी आठवण येत असेल का, असा प्रश्न तिच्या मनामध्ये आलेला असतो. तर इकडे अद्वैतला आठवण तर येत असते, पण त्याला बरंसुद्धा वाटत असतं. असं तो इकडे कलाला सांगतो की माझ्या रूममध्ये किती शांतता आहे. माझ्या रूममध्ये फक्त मी आणि शांतता, आम्ही दोघे जणच आहोत. सगळ्या वस्तू कशा जागच्या जागी लागल्यात. त्याचबरोबर माझ्या बाथरूममध्ये गळलेले केस नाही, हो की नाही. त्याच्यामुळे इथे अद्वैतला आनंद तर झालेला असतो. तेव्हा इकडे कलाला राग येतो. ती म्हणत असते की 4 दिवस फक्त आता हा आनंद साजरा कर, नंतर मी माझ्या घरी येणारच आहे. आणि ती त्याला मुद्दामून त्रास देत असते की माझी कपड्यांची बॅग राहिली, ती घेऊन ये, माझा ब्रश राहिला आहे, तो घेऊन ये. हे सगळं सांगत असताना अद्वैतला कुठेतरी या गोष्टी आता इरिटेट करत असतात. कारण रोहिणीला हे अजिबात आवडत नाही की येथे अद्वैत उठसूट आता जातोय कलाच्या घरी. कारण का, इथे सरोज आता बघते तर अद्वैत कपड्यांची बॅग घेऊन जातो. त्याच्यानंतरला पुन्हा एकदा संगीला बघायला जातो. त्यामुळे सरोज म्हणते की आता काही झालं तरीसुद्धा अद्वैतला मी कलाकडे जाऊ देणार नाही आहे. तेव्हा इथे सरोज विचार करते की आता अद्वैतला मीटिंगमध्ये बिझी करायचा. क्लायंटबरोबर मीटिंग असतील तर तो कुठेही जाणार नाही. तेव्हा इथे कला म्हणत असते की हा चांदेकर असं काय करतोय, मला फोन करत नाही आहे, माझ्या मेसेजला रिप्लाय करत नाही आहे. तर इकडे अद्वैत खूपच जास्त बिझी असतो आणि त्याच्यामध्ये कलाचे मेसेजेस येत असतात. तेव्हा सरोज म्हणत असते की अद्वैत, अरे कोण मेसेज करते तुला, आणि मोबाईलकडे जास्त लक्ष देऊ नकोस, तू आपल्या कामाकडे लक्ष दे. आपल्या कामाकडे किती दिवस तरी दुर्लक्ष झाले तुला माहिती आहे ना. तेव्हा इकडे अद्वैत आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ही अति आगाऊ काय म्हणते की मी इथे माझ्या आईच्या घरी खूपच जास्त आनंदात आहे, तू इथे नाही आहेस ना मला त्रास द्यायला.
मला कॉफी कर, ही रूम व्यवस्थित कर, बेड व्यवस्थित कर, हो की नाही? मी माझ्या आईच्या घरी आनंदात आहे, अति आगाऊ. असं म्हणाल्यानंतर अद्वैत म्हणत असतो, अच्छा, म्हणजे ही हिच्या आईच्या घरी आनंदात आहे. ते मला मुद्दामून सांगते तर काही हरकत नाही. आनंदी आहे तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतरला इकडे आता दिवसभरामध्ये इकडे सरोजने अद्वैत आणि कला या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्याचं काम अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलेलं असतं. त्यानंतरला मकर संक्रांती आलेली असते आणि आता मकर संक्रांती आल्यामुळे संगीने घरी आता कार्यक्रम ठेवलेला असतो आणि त्याचं आमंत्रण अद्वैतला सुद्धा दिलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी सुद्धा आता 1-2 दिवसांसाठी खरेंच्या घरी राहतो. तिथे गेल्यानंतर मला कलाच्या हातची कॉफीसुद्धा मिळेल आणि त्यांच्याबरोबर वेळसुद्धा घालवता येईल. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो की मी जातोय खरेच्या घरी 2 दिवसांसाठी. तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत तू वेडा आहेस का? तू कशाला त्यांच्या घरी जातोयस? तेव्हा अद्वैत म्हणतो की त्यांनी मला आमंत्रण दिले आणि आई, अगं त्यांनी मला प्रेमाने बोलावले आणि खरे बाई आजारीसुद्धा आहेत ना, त्याच्यामुळे मिसेस खरे यांना पण बरं वाटेल. तेव्हा इकडे कलाच्या बाबांनी सुद्धा बोलावले. असं सांगितल्यानंतर आबा म्हणतात की अद्वैत त्या घरचा जावई आहे आणि त्यांनी जर प्रेमाने आमंत्रण दिले तर लग्नानंतरची त्यांची पहिली मकर संक्रांती आहे. जर अद्वैतला जायचं असेल तर जाऊ दे, त्याला थांबवायला नको. आणि कलासुद्धा तिथेच आहे ना, तर त्या दोघांनाही एकत्र राहता येईल. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, आबा तुम्ही प्रत्येक वेळी आहे ना त्याच्या चुकांना पाठीशी घाला आणि तो जे काही करतोय त्याला प्रोत्साहनसुद्धा द्या. तेव्हा आबा म्हणतात, मी काही चुकीचं केलं आहे असं मला मुळीच वाटत नाही आहे. तेव्हा इथे अद्वैत, रोहिणी आणि सरोज त्याला जरी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तरीसुद्धा त्याच्या नाकावरती टिचून दोघींच्याही अद्वैत मात्र गेलेला असतो कलाच्या घरी. तिथे तो गेलेला असतो 2 दिवस राहण्यासाठी. कलाची आजची कॉफी आणि चांगला त्याचा पाहुणचारसुद्धा त्या ठिकाणी होत असतो. तेव्हा संगीलासुद्धा आनंद होतो. तीसुद्धा आपल्या जावईसाठी चांगले चांगले पदार्थ वगैरे बनवून देतच असते. तेव्हा कला म्हणते, चांदेकर तू इथे कसा काय आलास? तेव्हा अद्वैत म्हणतो, का तूच मला म्हणत होतीस ना की मी माझ्या आईच्या घरी आनंदात आहे म्हणून. मग आता मी सुद्धा इथे आलो आहे तुझा आनंद भंग करायला. जा माझ्यासाठी कॉफी कर. तेव्हा कला म्हणते, का मी का करू तुझ्यासाठी कॉफी? तू तुझ्या घरी जा ना प्यायला. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, बघितलंत ना मिसेस खरे, तुमची मुलगी मला अशी बोलत असते. तेव्हा इकडे आता संगी म्हणत असते, कले असं उद्धट बोलायचं नाही, जा जावई बापूंसाठी कॉफी कर जा, मी सांगते ना. तेव्हा इथे कलाला तर मनापासून कॉफी करायची असतेच, पण तीसुद्धा अद्वैतला थोडा त्रास देत असते, त्याची मस्करी करत असते. नंतर कला जाते आणि मनापासून त्याच्यासाठी त्याला जशी आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी तिने बनवलेली असते. तेव्हा इकडे अद्वैतला तिच्या हातची कॉफी प्यायल्यानंतर खूपच जास्त छान वाटतं. तेव्हा इकडे आता अद्वैतसुद्धा घरी कलाला मिस करतच असतो. कारण प्रत्येक वेळेला झोपून उठल्यानंतर कोमट पाणी असू दे, त्यानंतरला त्याची कॉफी असू दे, इथे फ्रेश झाल्यानंतरची कॉफी असू दे, तिच्या हातचा खमंग असा नाश्ता असू दे, अद्वैतने आता कलासाठी तो जे काही खायचा आहे इथे ओट्स वगैरे हे सगळं काही सोडलेलं असतं आणि तिच्या हातचा उपमा, पोहे, थालीपीठ, इडली, डोसे असा नाश्ता करायला सुरुवात केलेली असते. त्याला कलाच्या हातचं जेवण, कॉफी सगळं काही खूपच जास्त आवडत असतं ना. मग तो इकडे आता कलाला मिस तर करत असतो, पण तो कलाला सांगत नाही की त्यालासुद्धा आठवण येते म्हणून. आणि खरं तर तो तेव्हाच खरेंच्या घरी आलेला असतो, कारण कलाला यायला अजून 2 दिवस असतात आणि त्याच्यामध्ये मकर संक्रांतीसुद्धा आलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे अद्वैत कलाच्या हातची कॉफी पितो तेव्हा त्याला स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटत असतं. त्यानंतरला इथे मकर संक्रांतीनिमित्त खरेंच्या घरी कार्यक्रम ठेवलेला असतो, कारण कलाचं नवीनच लग्न झालेलं असतं, सगळ्या बायका आलेल्या असतात. त्याच्यामुळे इथे आता मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ हे सुद्धा बनवलेले असतात. सुगडसुद्धा पूजण्यात येतो, पूजासुद्धा करण्यात येते. सुगड पूजल्यानंतर इथे कलासुद्धा आता सुगड पुजते. तिची तर लग्नानंतरची ही पहिलीच मकर संक्रांती असते. त्यानंतरला इथे संगी सगळ्या बायकांना तिळगुळ देत असते. कलाला तिथे बघून सगळ्यांना आनंद होतो.
मात्र नयनाने जे काही केलेलं असतं ते प्रकरण सगळ्यांच्या कानावरती आलेलं असतं. तेव्हा इथे बायका उगाचच संगीला दोष देत असतात. तिच्या संस्कारांवरती बोट उचलतात. बायका म्हणत असतात, "काय गं संगीता, तुझी नैना नाही आली वाटतं. तुझ्या नैनाने किती खोटारडेपणा केला. एवढी मोठी गोष्ट तिने तुझ्यापासून, तिच्या सासरच्या लोकांपासून लपवून ठेवली. प्रेग्नन्सीचं नाटक केलं. हे काही तिने योग्य केलेलं नाही आहे. अगं, तुझ्या मुलीला तू काही हेच शिकवलंस का? हे संस्कार केलेस तुझ्या मुलीवरती, की इथे गरोदरपणाचं नाटक केलं? असं कुणी करतं का? सगळ्या माणसांना तिने अंधारात ठेवलं, त्यांना फसवलं. तरी बरी गं, सासरच्या लोकांनी तिला ॲक्सेप्ट केले आणि तिथेच ठेवली आहे." तेव्हा इथे संगी आता खूपच जास्त लाजते. तिचा अपमान झालेला असतो. तिच्या संस्कारांना इकडे आता लोकं वाटेल तसं बोलत असतात. तिचे संस्कार खूपच जास्त वाईट आहेत असं बोलत असतात. तिच्याकडे बोट दाखवतात. तेव्हा अद्वैत आणि कला त्या ठिकाणी येतात. अद्वैत म्हणत असतो की "एक मिनिट, तुम्ही इकडे मिसेस खरे यांचे अजिबात आता संस्कार वगैरे काढू नका. त्यांनी त्यांच्या मुलींवरती चांगले संस्कारच केले. पण आता मुलं काही छोटीच राहत नाही ना. मुलं मोठीसुद्धा होतात आणि मग मोठी झाल्यानंतर ती आपल्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात करतात. मग जेव्हा ती आपल्या मनाला येईल तसं वागत असतात, तेव्हा आई-वडील तरी काय करणार? तुमचीसुद्धा मुलं चुकत असतीलच की. प्रत्येक गोष्ट तुमची ती ऐकतातच का? नाही ना. काही मुलं असतात म्हणजे कलासारखी, खरेसारखी, जे आपल्या आई सगळं ऐकतात. त्यांच्या आई झटतात आणि काही मुलं नयनासारखी असतात, जी थोडी आगाऊ असतात. स्वतःच्या मनाला येईल तसं वागतात. मग त्यासाठी तुम्ही इथे मिसेस खरे यांना जबाबदार ठरवू नका. आणि अद्वैत संगीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिला मानाने तिला म्हणत असतो, की तुमची काही चुकी नाही आहे आणि तुम्हीसुद्धा त्यांच्या संस्कारावरती बोट उचलू नका. कारण लहानपणी आई-वडील आपल्या मुलांवरती चांगले संस्कारच करत असतात आणि मोठे होईपर्यंतसुद्धा. पण मुलं एकदा मोठी झाली, की त्यांना पंख फुटतात आणि त्यांच्या मनाला वाटेल तसं ते वागत असतात. याच्यामध्ये आई काही चुकी नसते. कळलं तुम्हाला? तुमची मुलंसुद्धा चुकत असतील म्हणून तुम्ही सगळा दोष स्वतःला द्याल का? त्यांच्या वागणुकीलासुद्धा द्याल, त्यांच्या संगतीलासुद्धा द्याल. बरोबर की नाही? तेव्हा इकडे मिसेस खरे यांना तुम्ही वाटेल तसं बोलू नका. त्यांनी इथे कलावरतीसुद्धा चांगले संस्कार केलेत आणि त्याचबरोबर काजलवरतीसुद्धा. या दोघींबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या दोघीजणी चांगल्या आहेत असंच म्हणता ना. मग एक मूल कुठलं तरी नाठं असतं. त्यासाठी तुम्ही आई-वडिलांना दोषी ठरवू नका. तेव्हा इकडे आता सगळेजण कौतुक करतात अद्वैतचं, की इथे जावयाने अगदी छान पद्धतीने संगीची बाजू घेतलेली असते. तेव्हा आजी म्हणतात, "संगीता, अगं एक नंबरी सोनं मिळालंय गं तुला जावई म्हणून. एक नंबरी सोनं. बघ कशी तुझी बाजू घेतली. व्यवस्थित सगळ्यांना पटवून दिलं, की तू अजिबात चुकीची नाही आहेस, तर नैना चुकीची आहे." तेव्हा इकडे कलाला खूपच जास्त अभिमान वाटतो. तिला इथे आनंद होतो, की इथे अद्वैतने संगीची बाजू घेतलेली असते. तीसुद्धा सगळ्यांसमोर. त्याच्यामुळे इथे आता एक नंबरी सोनं म्हणाल्यानंतर कला म्हणत असते, की "हे एक नंबरी सोनं आहे ना अद्वैत, ते मला आयुष्यभर माझ्या गळ्यामध्ये मिरवायला मला नक्कीच आवडेल. आयुष्यभरासाठी हे सोनं मला माझ्याजवळ हवं आहे." आणि इथे प्रेक्षकांनो, कला आता अद्वैतच्या अजूनच प्रेमात पडलेली असते. तिला सगळीकडे फक्त अद्वैत आणि अद्वैतच दिसत असतो. तर इकडे अद्वैतलासुद्धा कला ही आवडत असते, पण तो आता अजिबात तिला असं दाखवूनच देत नसतो. ती त्याला आवडते की नाही हे त्याला स्वतःलासुद्धा अजून रिअलाईज झालेलं नाही आहे. पण कला मात्र आता अद्वैतच्या इतकी प्रेमात आहे, की ती जरी आपल्या माहेरी आली, तरीसुद्धा ती अद्वैतलाच फक्त मिस करते. सगळीकडे तिला अद्वैतच दिसतोय आणि लवकरच आता ती म्हणते, की माझ्या मनात हे जे काही आहे, ते मी चांदेकरला सांगू का? अशी सुद्धा ती आता वाट बघते. जेव्हा इथे कलाला सगळीकडे अद्वैत दिसत असतो, तेव्हा ती काजललासुद्धा अद्वैत समजत असते आणि संगीलासुद्धा. तेव्हा इथे काजल आपल्या बहिणीला अद्वैतच्या नावाने चिडवत असते. ती म्हणत असते, "आई बघतेस ना, तुझ्या लेकीला सगळीकडे चांदेकर दिसतायत. बरोबर की नाही?" तेव्हा कला म्हणते, "गप्प बस, गप्प बस तू." तर इकडे संगीला आनंद होतो, की इथे कला आता अद्वैतच्या प्रेमात पडलेली आहे. त्यामुळे इथे आता सगळेजण आनंदात असतात. मात्र रोहिणी आणि सरोज या दोघांना सोडून. तेव्हा इथे सरोज आता अद्वैतला म्हणत असते, की त्या खरेंच्या इथे जायचं नाही. पण अद्वैत तिच्या काही न ऐकता त्यांच्या इथे जाऊन राहतसुद्धा असतो. त्यामुळे इथे
अद्वैतने रोहिणी आणि सरोजच्या नाकावरती टिचून खरेंच्या घरी राहण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याचबरोबर सगळ्या बायकांच्या समोर संगीची बाजू घेत तिथली परिस्थिती सावरलेली असते.